सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकतर्फी होईल आणि महायुतीला पूर्ण यश मिळेल यात कोणतीही शंका नसल्याचा विश्वास राज्याचे उच्च तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केलाय। जर निवडणूक झालीच तर 90% मते महायुतीला मिळतील असा दावाही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपाचे धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी ही जागा लढवत आहे। पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने धैर्यशील कदम यांची उमेदवारी निश्चित केली आहे। विरोधकांनी अर्ज भरण्याबाबत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, लोकशाहीत मॅनेज झाले असा आरोप टाळण्यासाठी अनेकदा विरोधक अर्ज भरतात। शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी अर्ज भरलाय। आमचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे करीत आहेत। आमचे नेते त्यांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन करतील। भाजपचे नगरसेवक संपर्कात असल्याच्या विरोधकांच्या दाव्याला त्यांनी राजकारणात असे म्हणत राहायचं असतं असं म्हणून फेटाळून लावलं। दरम्यान शिवसेनेचे बंडखोर उमेदवार तानाजी पाटील यांच्याबद्दल बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की ते माझे चांगले मित्र आहेत, अनेक वेळा त्यांच्या घरीही गेलोय। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते त्यांना आवाहन करतो की त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची समजूत काढतील आणि भविष्यात त्यांना काहीतरी चांगलं दिलं जाईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे। सांगली सातारा स्थानीय स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्याच्या उमेदवारीचा निर्णय होऊन महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा लढावी असा निर्णय झाल्यानंतर आमच्या पहिल्या राज्याची पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्राचं पार्लमेंटरी बोर्ड यांनी धैर्यशील कदम जे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते, दोनदा विधानसभा लढले, स्वतःचा साखर कारखाना आहे आणि खूप कार्यकर्त्यांचं मोहोळ ज्यांच्याबरोबर आहे, नेत्यांशी सगळ्यांची अतिशय आपुलकीचे संबंध आहेत, असे धैर्यशील कदमांची उमेदवारी नक्की झाली। आज आम्ही सगळेजण माननीय आदरणीय उदयनराजे भोसले, माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय जयकुमार भाऊ गोरे, सुहास बाबर असे आम्ही सगळे आमदार खासदार आले आहेत, कारण 4 फॉर्म भरायचे असतात, प्रत्येकाबरोबर 5 असे 20 नेते फॉर्म भरतील असं आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे आणि वन वे निवडणूक ही होईल, पूर्ण यश मिळेल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही। विरोधकांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। लोकशाहीमध्ये विरोधकांनी जर भरला नाही तर ते मॅनेज झालं असं म्हटलं जातं। मग तेवढा आरोप टाळण्यासाठी का होईना त्यांना भरावं लागतं। मग नंतर वरिष्ठ नेत्याने आवाहन केल्यानंतर काढायचा असतो, मग तो आवाहन केल्यामुळे काढला असं होतं। आधी भरायचा म्हणून भरायचा असतो, कारण लोक म्हणतील की काय पैसे घेतले काय, त्यामुळे त्यांनी भरला आहे। आमच्या राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी, एकनाथजी, सुनेत्रा वहिनी त्यांना अपील करतील की अरे बाबा इतकं वनवे आहे, कशाला सगळं हे 18 दिवस टेन्शन ठेवत आहे। पण निवडणूक झाली तर 90% मतं आम्हाला मिळतील। असंही राजकारणात म्हणत राहायचं असतं। हां, व्यवहारात गरजेल तो पडेल काय, जो करतो तो असं करत नाही। आम्ही कसं केलं, गेल्या आठवड्यात कसं केलं। हां, चला। आमदार बाबर आज दिसत आहेत, तानाजी पाटील अर्ज मागे नाही, आमदार बाबर हे शिवसेनेचे अतिशय चांगले आमदार नेते आहेत। ते आणि एकनाथजी तानाजी पाटलांना समजवतील, भविष्यात त्यांना काही चांगलं दिलं जाईल आणि तेही उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला खात्री आहे। मी तुमच्या माध्यमातून या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्यांचा मित्र खूप वेळा घरी गेलो आहे, त्यांना आवाहन करतो की ठीक आहे, आता तुम्हाला भविष्यातलं काही ना काही आश्वासन मिळेल, पण तुम्ही मागे घ्या। ओके, चला।